या जेवायला. तर मी माझ्या क्लायंट्सना किंवा मी स्वतः जेवणाच्या आधी सॅलड, कोशिंबीर, रायता खायला का सांगते? नॉर्मली महाराष्ट्रीयन जेवणामध्ये भाकरी, चपाती, भात याचा मोठा पोर्शन असतो. तर यामधनं आपल्याला कार्बोहायड्रेट्स मिळतात. कार्बोहायड्रेटमधनं साखर रिलीज होते. साखर जास्त प्रमाणामध्ये आपल्याला मिळते. तर जर तुम्ही जेवणाची सुरुवात साखरेने केलीत, कार्बोहायड्रेट्सने केलीत, तर साखरचे स्पाइक्स, शुगर स्पाइक्स वाढतात. आणि जर तुम्ही सॅलडने केलीत, कोशिंबीर आधी खाल्ली, तर त्यामधनं फायबर मिळतात आणि जर फायबर आधी तुम्ही खाल्लंय, मग कार्बोहायड्रेट्स खाल्ले, तर फायबर साखरेला हळू रिलीज व्हायला मदत करतील किंवा धरून ठेवायला मदत करतील. त्यामुळे जर तुम्हाला डायबिटीज असेल आणि जेवणानंतरची साखर तुमची वाढत असेल, तर ही टॅग तुम्ही नक्की वापरा. वेट लॉसच्या क्लायंट्ससाठी हे कसं मदत करतं? वेट लॉसच्या क्लायंट्समध्ये जर तुम्ही आधी फायबर सॅलड खात असाल ना, तर मोठा पोर्शन तुम्ही खाताय. त्यामुळे तिथे भूक तुमची कमी होते आणि ॲज पर युअर डायटिशियन तुम्हाला पोर्शन कंट्रोल करायचं आहे. मग ते कसं करायचं? भूकच कमी होत नाही. त्यामुळे फायबर सॅलड. थँक यू सो मच.